सध्या मी आहे अहमदपूर शहरात असलेल्या महात्मा गांधी कॉलेजच्या प्रांगणावरती। याच ठिकाणी उद्या 27 फेब्रुवारी रोजी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लातूर जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा नागरी सत्कार सोहळा याच प्रांगणावरती संपन्न होणार आहे। आणि या नागरी सत्कार सोहळ्याची संपूर्ण समिती, या समितीतील पदाधिकारी माझ्या सोबत आहेत। सर्वप्रथम मी जाणार आहे युवा नेते आशिष तोगरे यांच्याकडे, नेमकी कशा पद्धतीने या सोहळ्याची तयारी करण्यात आलेली आहे या मान्यवरांकडून मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। सर, कशी तयारी करण्यात येत आहे? आता तुम्ही या प्रांगणावरती आहात, जय्यत तयारी सुरू झालेली दिसते, तुम्ही काय प्रतिक्रिया आहेत? धन्यवाद सर। हा जो कार्यक्रम आहे अहमदपूर मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम अहमदपूर तालुक्यामध्ये ऐतिहासिक असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी आपण आसनाची व्यवस्था बघितली तर आपण 7 ते 8 हजार लोकांच्या ठिकाणी आसनाची व्यवस्था केलेली आहे। त्यांच्या या ठिकाणी भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे, कारण अहमदपूर मतदारसंघाला ह्या महाराष्ट्रानं भरभरून दिले आणि महाराष्ट्राने दिल्यामुळं आमच्या अजितदादा पवार यांनी आमच्या साहेबांना सहकार मंत्रीपदी वर्णी केली। या वर्णीमुळं आज अहमदपूर मतदारसंघातल्या असंख्य नागरिकांना हा आनंद उत्सव आहे। हा आनंद उत्सव या ठिकाणी ऐतिहासिकरित्या कसा होईल याचा आमच्या सर्व समितीच्या वतीने या ठिकाणी नियोजन चालू आहे। मी आपल्या माध्यमातून परत एकदा अहमदपूर मतदारसंघातल्या जनतेला विनंती करतोय की आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाची या ठिकाणी साक्षीदार व्हावे अशी माझी विनंती आहे। धन्यवाद सर। त्याचबरोबर माझ्यासोबत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजीदादा देशमुख आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। दादा, काय सांगायचं या नियोजनाबद्दल? या नियोजनाबद्दल आमचे नेते बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री झाल्यामुळे आणि आमच्या अहमदपूर तालुक्यातील मतदारांची अशी भावना होती की त्याला आपल्याला सहकार मंत्रिपद मिळालं, त्याच निमित्तानं आपण त्यांचा भव्य दिव्य असा नागरिक सत्कार घ्यावा। मग त्या निमित्तानं आम्ही आपले पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निमंत्रण दिलं। ते आमच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांनी आम्हाला 27 फेब्रुवारीची तारीख दिली, वेळ 6 वाजताचा दिला आणि त्यांनी इथे काही विकास कामाचे भूमिपूजन पण त्यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत आणि त्यांनी तो वेळ दिलेला आहे आम्हाला। त्यांच्या हस्ते आल्यानंतर भूमिपूजन करून 6 वाजता महात्मा गांधी कॉलेजच्या मैदानावर त्यांचा आम्ही भव्य दिव्य नागरिक सत्कार आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत सगळे प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही जिल्ह्यातले आमदार, बाजूचे आमदार यांना निमंत्रित केलेलं आहे आणि ते सर्वच त्या कार्यक्रमाला येतील आणि ह्या कार्यक्रमासाठी मतदारसंघातील लोकांनी जास्तीत जास्त मतदारांनी येऊन त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपला आनंद व्यक्त करावा ही सर्वांना कळकळीची विनंती आहे मतदारांना। एकूणच इथे माहिती घेत असताना उद्याचा जो कार्यक्रम होणार आहे अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा कार्यक्रम होणार आहे असे संयोजन समितीतील पदाधिकारी माहिती देत आहेत। माझ्यासोबत शिवानंद तात्या हे आहेत, परंतु मी शेवटी त्यांच्याकडे जाणार आहे। तत्पूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गटाचे शहराध्यक्ष आझादभाई बागवार आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। काय सांगायचं या नियोजनाबद्दल? ये नियोजन अच्छा करे नियोजन समिति ने और मैं सभी अहमदपुर वासियों को आह्वान करता हूँ कि ये कार्यक्रम में आके कार्यक्रम को अच्छा लगाओ। और नियोजन में हमने सभी का खाने का इंतजाम किया है, सबका बैठने का अच्छा इंतजाम किया है और सभी अहमदपुर वालों को मैं ये कार्यक्रम में आने की दावत देता हूँ। शुक्रिया। धन्यवाद आझादभाई। त्याचबरोबर माझ्यासोबत सविस्तर अशी माहिती देण्यासाठी आता शिवानंद तात्या हेगणे असणार आहेत। तात्या, कालपासून जय्यत तयारी सुरू आहे महात्मा गांधी कॉलेजच्या प्रांगणावरती आणि सविस्तर अशी माहिती घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे। काय सांगाल या नियोजनाच्या बाबतीत? कसं सुरुवात करण्यात आली आहे? किती महिला किती पुरुष बसण्याची या ठिकाणी योजना करण्यात येत आहे? नागरिक सत्काराची संयोजन समितीनं जवळजवळ 100% तयारी आता पूर्ण झालेली आहे। अहमदपूर शहरामध्ये सर्वात मोठं मैदान जर कोणतं असेल तर महात्मा गांधी महाविद्यालय, त्या मैदानावर मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे। टोटल 10,000 खुर्च्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत, त्यापैकी 2,000 खुर्च्या महिलांसाठी, बाकीच्या तरुणासाठी, पुरुषासाठी। या कार्यक्रम झाल्यानंतर भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आमदार सतत 2 वेळेस निवडून येत नाहीत असं म्हणत होते, ते रेकॉर्ड यावेळेस पुन्हा एकदा रिपीट 3ऱ्यांदा निवडून येऊन नामदार बाबासाहेब पाटील यांनी रेकॉर्ड तोडलं। आणि दुसरा रेकॉर्ड असा आहे की सगळ्यात जास्त मत आतापर्यंत कुण्याही आमदारानं घेतले नाही,
ते 31,900 मतं घेऊन प्रचंड मतानं नागरिकांना त्यांना निवडून दिलं. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की या तालुक्याला राज्यमंत्री अनेक झाले, पण कॅबिनेट मंत्री हे पहिल्यांदा झालेले आहेत. त्यामुळं मतदार राजाच्या वतीनं, नागरिकाच्या वतीनं देखणा सत्कार ह्या प्रचंड मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे. तरी अहमदपूर तालुक्यातील युवकांना, महिलांना, नागरिकांना, सर्व 18 पगड जातीच्या नेत्याला असं आवाहन करण्यात येत आहे संयोजन समितीच्या वतीनं की आपण 27 तारखेला 6 वाजता महात्मा गांधीच्या प्रचंड मैदानावर येऊन या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यावा, ही नम्र विनंती संयोजन समितीच्या वतीनं करण्यात येत आहे. आता त्यांच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व मतदार बांधव आणि भगिनींना आवाहन करण्यात आलं की उद्याचा जो देखणा नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे, या सत्कार सोहळ्याचं तुम्ही स्वतः साक्षीदार असावेत असं त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत माजी नगरसेवक अभय भाऊ मिरखले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. या संयोजन समितीमध्ये आपण आहात, काय तयारी आहे आणि काय सांगायचं तुम्हाला या नियोजनाबद्दल? आज संयोजन समितीच्या माध्यमातून माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या नागरिक सत्कारानिमित्त अहमदपूर शहरामध्ये जवळपास आम्ही सर्व वार्डामध्ये घरोघरी जाऊन लोकांना आमंत्रित केलेलं आहे आणि आवाहनही केलेलं आहे. त्यामुळे अहमदपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त या सभेला येऊन यावे अशी विनंती करतो. धन्यवाद सर. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीला आता भावी नगरसेवक म्हणून ज्यांची चर्चा आहे ते चंद्रशेखर भालेराव सर माझ्यासोबत आहेत आणि या सत्कार सोहळ्याच्या नियोजन समितीमध्ये त्यांचं काय योगदान आहे आणि कशा प्रकारे इथे तयारी सुरू आहे, काय सांगाल? गेल्या 8-10 दिवसापासून आम्ही या कार्यक्रमाची तयारी करत आहोत. सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण पहिल्यांदाच अहमदपूरला सहकार मंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून पद मिळालेलं आहे आणि साहेबांचा गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी साहेबांची निवड झाली आहे. आणि हा दोन्हीही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते उत्सुक आहोत. अतिशय चांगली तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जवळजवळ 5,000 ते 7,000 लोक येतील आणि त्यांची बसण्याची, जेवण्याची सर्व व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे. अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारा हा कार्यक्रम आणि त्याचं नियोजन आम्ही संयोजन समितीच्या वतीनं केलं आहे. जवळजवळ सर्व नियोजन आता आम्ही केलं आहे आणि आता आम्हाला उत्सुकता आहे उद्याच्या दिवसाची आणि हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल याकडं आमचं पूर्ण लक्ष राहणार आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक असणारे बाळूभाऊ केंद्रे आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. काय सांगाल केंद्रे सर, उद्याच्या नियोजनामध्ये आपण आहात, तुमची काय प्रतिक्रिया आहे? या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांचा सत्कार करण्याचा योग या अहमदपूर मतदारसंघाला आलेला आहे आणि सर्व पक्षीय नेत्यांनी मिळून या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांचा सत्कार संयोजन समितीने ठरवल्याप्रमाणे 27 फेब्रुवारी 2025 या दिवशी ठेवण्यात आलेला आहे. वेळ 6 वाजताची आहे आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्याचे शिवेंद्रराजे भोसले हे पण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. संयोजन समिती या दोघांचा सत्कार करणार आहे. तसेच या अहमदपूर मतदारसंघाचे वटवृक्ष ज्यांना संबोधले जाते असे आमचे नेते आदरणीय बाळासाहेब जाधव साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. तसेच या मतदारसंघातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, मी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि या भारत देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांच्यासोबत आमच्या नेत्याला म्हणजेच बाबासाहेबजी पाटील साहेबांना काम करण्याची संधी उपलब्ध झाली या मतदारसंघातील मतदारांमुळे. त्यामुळे मी या मतदारसंघातील मतदारांचे पण पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.